सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा भाग फार धमाकेदार होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये झालं असं आहे, की सुरुवातीला सावली ही अमृताच्या रूममध्ये जाते आणि अमृताला म्हणते, की "ताई, मला काही कळतच नाहीये. सारंग सरांनी मला अस्मी विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी सांगितले आहे. पण मला काय वाटतंय, की बाबा आपण का करायचे पुरावे गोळा आणि खरं-खोटं का करायचं? पुढचा माणूस कसाही वागो, आपल्याला त्याच्याशी काय? आपल्याला फक्त एवढं माहीत आहे ना, की आपण खरे आहोत. मग दुसऱ्याला खोटं साबित करायची गरजच काय? तेव्हा अमृता समजून सांगते, की "तसं नाही. आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे. पण त्या अस्मीचं सत्य देखील सर्वांसमोर येणं गरजेचं आहे." त्यानंतर मग सावली तिथे उभी असते. तेवढ्यात अमृता तिच्यासाठी एक गिफ्ट घेऊन येते. सावली तिला विचारते, की "यामध्ये काय आहे?" तेव्हा ती सांगते, की "गुढीपाडवा जवळच येणार आहे आणि तुझा पहिलाच गुढीपाडवा आहे. त्यामुळे मी तुझ्यासाठी साडी आणलेली आहे." हे ऐकल्यानंतर सावलीला फार आनंद होतो. त्यानंतर सावली तिथून निघून जाते. तर इकडे आपण बघतो, की ऐश्वर्या ही अस्मितावर चांगलीच चिडलेली असते. ती तिला म्हणते, की "काय अस्मी, तुझं काय चालू आहे? तुला या घरात कशासाठी आणलं आहे तुला चांगलंच ठाऊक आहे ना. तुला साधं पीठ मळता येत नाही. जे डिलिव्हरी बॉयनं जे पराठे आणून दिले, ते सुद्धा तुला व्यवस्थित समोर नेऊन वाढता आले नाही. तू सर्वांना करपलेले पराठे वाढलेस आणि त्यामुळे तुला तर ओरडा तर बसलाचच, पण आता तुला प्रूफ पण करावं लागणार आहे, की सावली ही खोटी आहे आणि तू खरी आहे. आता लाग कामाला, कर पुरावे गोळा." कारण सारंगने तसं सांगितलं आहे ना. मला तुझ्याकडून ही अपेक्षा मुळीच नव्हती. आणि हे बघ खबरदार, तुझ्यामुळे जर माझा कुठलाही प्लॅन जर फ्लॉप झाला, तर ते चालणार नाही. अस्मी म्हणते, "मी या घरात नवीन आहे. मला या घरातलं फारसं माहिती नाही आणि मी गोंधळ घातलेला नाही. तर गोंधळ हा सर्व त्या सोहम आणि बबलूने घातला आहे, त्या डिलिव्हरी बॉयला पकडून." तर त्यानंतर इकडे आपण बघतो, इकडे जगन्नाथ आणि अलका बोलत असतात. जगन्नाथला अलका विचारते, "तुम्ही जो काही आता प्लॅन केलेला आहे, त्यामुळे सावली अडचणीत येणार आहे आणि वरून ती महामाया अस्मी देखील आता त्या घरामध्ये आली आहे आणि अस्मीने जर तोंड उघडलं तर?" तेव्हा जगन्नाथ म्हणतो, की "अस्मी त्या घरात येणं म्हणजे तिने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे. कारण की ती काही इतकी पण मूर्ख नाही, की ती सगळ्यांना सांगेन, की तिच्यासोबत जगन्नाथ होता आणि जगन्नाथ आणि त्या दोघांनी मिळूनच हा प्लॅन केला होता. अजून तू थोडंसं फक्त वाट बघ. ही जेव्हा अस्मी स्वतःच्या तोंडून ज्यावेळेस तिचं सत्य बाहेर येईल सर्वांच्या, त्यावेळेस मी हिची चांगलीच वाट लावेल. त्यावेळेस मी सारंगला जाऊन सांगेल आणि मग सारंगच्या नजरेतून ही कायमचीच उतरेल." तर त्यानंतर मग आपण इकडे बघतो, की अस्मीने एक जबरदस्त प्लॅन केलेला असतो. ती एक छानसा नवीन ड्रेस घालून बाहेर येते. तर इकडे सारंगला ऑफिसला उशीर होत असतो आणि मग तेवढ्यात अस्मी सारंगला आवाज देते आणि त्याला म्हणते, की "सारंग कुठे जात आहेस? ऑफिसला निघाला का? कारण मला पण बाहेर जायचं आहे. तर मला ड्रॉप करशील का?" त्यावर मग सारंग म्हणतो, "ठीक आहे, चल." आणि मग अस्मिता मनातली मनात म्हणते, की आज मला चांगला चान्स आहे. हा जो ड्रेस आहे, ज्यावेळेस सारंगने मला प्रपोज केला होता, त्यावेळेस मी हाच ड्रेस घातला होता आणि आज परत त्याच क्षणाची पुनरावृत्ती होणार आहे आणि हा ड्रेस माझा फार लक्की आहे. आज नक्कीच मी सारंगला माझ्या प्रेमात जाळ्यात अडकवणार आहे. आणि मग त्यानंतर आपण बघतो, इकडे कारजवळ हे दोघे जण जातात. तर आपण बघतो, की तेवढ्यात सावली धावत येते आणि सावली म्हणते, "काय हो, तुम्ही नेहमीच हातरुमाल आपला विसरतात. गोळ्या वगैरे तर घेतल्या ना? व्यवस्थित जेवण वगैरे झालंय ना?" तेव्हा सारंग म्हणतो, "हो, हो, हो, मी सगळं व्यवस्थित केलं आहे." त्यानंतर मात्र इकडे अस्मीचा चांगला जळफळाट होत असतो हे दोघे बोलत असताना आणि मग हे दोघे बोलत असताना तिथे सावली गेल्यामुळे ऐश्वर्या तिकडून बघते आणि ऐश्वर्या लगेच तिला आवाज देते आणि तिला म्हणते, "तू इकडे ये. तुला काय सांगितलं आहे? तू सारंग सरांच्या आसपास देखील जास्त फिरकायचं नाही." तर मग याचीच संधी साधून इकडे अस्मी सारंग ज्यावेळेस कारमध्ये बसण्यासाठी जात असतो, तेवढ्यात मुद्दामून पाय लचकल्याचं नाटक करते आणि त्याच्याशी जवळीक साधते आणि मग हे सगळं काही सावली तिकडून बघत असते. हे बघितल्यानंतर मात्र सावलीला चांगलंच वाईट वाटत असतं आणि ऐश्वर्याला मात्र चांगलं हसू येत असतं, कारण की तिचा प्लॅन योग्य रीतीने वर्क होत असतो आणि मग त्यानंतर की अस्मी म्हणते, की "माझा पाय मुरगळला आहे. प्लीज मला हेल्प करशील का गाडीमध्ये बसण्यासाठी?" आणि मग सारंग तिला हेल्प करतो. गाडीमध्ये बसवतो, स्वतः देखील गाडीमध्ये बसतो. त्यानंतर अस्मी आणि सारंग हे दोघे जण तिथून निघून जातात. सावलीला मात्र फार वाईट वाटतं. तर ऐश्वर्या म्हणते, "काय झालं ते गेले आता. तिकडे इथं काय करणार आहेस तू? आता तू पटकन घराची सगळी साफ करायची."
तेव्हा सखदेव जो असतो तो म्हणतो, की "यासाठी तर मला ठेवलं आहे ना, मी करेल की घराची सर्व साफ-सफाई." तेव्हा ऐश्वर्या सखदेववर चिडते आणि म्हणते, "हे बघ मला शिकवायचं नाही हां, कोण काय करणार या घरामध्ये. या घराची मालकीण मी आहे. तर मी ठरवणार कोण काय काम करणार ते. सावली, तू आज पूर्ण घराची स्वच्छता करायची." आणि मग तेव्हा ऐश्वर्या म्हणते, की "अस्मी घरात आल्यापासून मला तर प्रश्नच पडलाय, की तुझं या घरात काय काम आहे? त्यापेक्षा तू एक काम कर, सर्व घराची स्वच्छता कर." ती तिथून निघून जाते. मग सखदेव म्हणतो, "हे बघ मी तुझी मदत करेल यासाठी." तेव्हा सावली रडत-रडत म्हणत असते, "नाही, मी सगळं काही करेल कारण घरामध्ये नाजूक-नाजूक वस्तू असतात. त्या चुकून पडल्या तर तुला ओरडा बसेल." तेव्हा सखदेव म्हणतो, "हे बघ मला तुझं सगळं काही कळतं हां आणि त्याच्यामुळे मी तुला मदत करणारच आहे." त्यानंतर मग आपण बघतो सखदेव आणि सावली हे दोघे मिळून घराची साफ-सफाई करत असतात आणि इकडे अस्मी आणि सारंग मात्र कारमध्ये मस्तपैकी ऑफिसला जात असतात आणि तेवढ्यात अस्मी परत एकदा सारंगची जवळीक साधण्याचा प्रयत्न करते. त्याला जुने दिवस आठवून देते आणि त्याला सांगते, की "माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे." पण सारंग म्हणतो, "हे बघ अस्मी, खोटं बोलू नको. खरं प्रेम फक्त मी तुझ्यावर केलं होतं आणि तू फक्त पैशांसाठी माझ्यावर प्रेम केलं होतं." तेव्हा सावली म्हणते, "पैशासाठी नाही, त्यावेळेस तू मला समजून तर घे, की माझी काहीच परिस्थिती नव्हती. माझी परिस्थिती फार बिकट होती. त्यामुळे मला पैशांचा मोह वाटला आणि मी त्या पैशाच्या मोहाच्या जाळ्यात अडकले आणि तुला गमावून बसले. पण माझं आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. सारंग मला ॲक्सेप्ट करशील का?" असं म्हणून सारंगचा हात ती हातात घेते. पण सारंग लगेच हात झटकतो आणि म्हणतो, "हे बघ अस्मी, आता ते शक्य नाही. आता माझं लग्न झाले आहे आणि तू माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न देखील करू नको." तर इकडे आपण बघतो, की घरामध्ये सावली आणि सखदेव हे घराची साफ-सफाई करत असतात. सखदेवला अस्मी आणि ऐश्वर्याच्या दोघींच्या कॉन्ट्रॅक्टची फाईल सापडते. तो ती वाचत असतो आणि तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या बघते तर तिला ती फाईल दिसते. तेव्हा ती पटकन सखदेवच्या हातातून ती फाईल घेते आणि म्हणते, की "काय करत होतात तुम्ही दोघे जण? माझ्या पर्सनल गोष्टींना हात लावायची हिंमत कशी झाली?" तेव्हा सावली म्हणते, "आम्ही कुठल्याही गोष्टीला हात लावला नाही." तर सखदेव म्हणतो, "ही फाईल खाली पडली होती आणि मला वाटलं इम्पोर्टंट आहे म्हणून मी ती वाचून बघत होतो." तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "माझ्या पर्सनल गोष्टीला बिलकुल हात लावायचा नाही. तुम्ही दोघंही या रूममधून पटकन चालले जा." हे दोघंही जण त्या रूममधून निघून जातात. तर तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते, "आज तर माझं काही खरं नव्हतं. कारण की अस्मी आणि माझ्यामधील कॉन्ट्रॅक्टची फाईल याच्या हाताला लागली होती. पण बरं झालं मी वेळेत आले." तर मित्रांनो, आता बघूयात मग मालिकेच्या येणाऱ्या भागात आता पुढे काय होणार आहे. मित्रांनो, दिवसेंदिवस मालिका फार इंटरेस्टिंग होत चालली आहे. तुम्हालाही असेच रोजच्या रोज अपडेट्स हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा.